इथे बघा आपण आज काय करणार आहे. मी सगळी माती ना टपातली माती होती ना आणि वांग्याची झाडं बघा असे मस्त आलेले आहेत. आपण एक साईडला वांग्याची झाडं झालेली आहेत नाही, आपण इथे लावूया. हे झाडं आपण इथे लावूया कारण हे एक साईडला झाले. याच्यामध्ये भरपूर अशी कोरफड आली होती. ती कोरफड मी सगळी उपटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये आपण कोरफड लावूया. तर हे बघा मी अशी सगळी कोरफड अशी बघा उपटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये लावूया. किती अशी मस्त कोरफड आलेली आहे आणि ते झाडं पण आलेले आहे. चला तर हे पण कोरफड आपण अशी मस्त बघा उपटून घेऊया. मला खूप कोरफड आवडते बरं का. अशी झाडं वगैरे असे लावण्यासाठी खूप आवडते. आपल्या इथं मुंबईमध्ये जागा नसल्यामुळे आपण टपात लावूया आणि हे पण कोरफड आपण बघा अशी मस्त उपटून घेऊया. आणि बघा हे पण कोरफड बघा ते मुळ्या बिळ्या फुटलेल्या आहेत त्याला बाजूने. सगळे असे कोंब आलेले आहेत बघा. दुसऱ्या कोरफडला फुटलेले आहेत, जर मुळ्या फुटलेल्या आहे बघा. आणि आपण हे सगळे कोरफड आता काढून घेऊ. आणि बघा सगळे असे आपण उपटून घेऊ आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण कोरफड लावूया. तर बघा अशी मी सगळे उपटून घेतलेली आणि अशी माती पण आपण सगळे काढून घेतलेली. आणि माती मी सगळी विकत माती घेतलेली आहे बघा. बघा किती मस्त अशी कोरफडीचे आलेले आणि बघा किती हिरवीगार आहे. सगळे कोरफड असे उपटून आपण इथे सगळी ठेवून घेतलेली आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये आपण कोरफड लावणार आहे बघा. आणि यामध्ये सगळं असं खत वगैरे मी टाकलेलं आहे बरं का. हे बघा बकरीचं खत मी टाकलेलं आहे, असं मस्त शेणखत टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि सगळं अशी माती आपण आता मिक्स करून घेऊया हाताने. यामध्ये मी खत आहे अजून शेणखताचं आहे ना, ते आपण सगळं याच्यामध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया ह्या मातीत. आणि हे झाडं आहे ना आपण इकडं याच्यामध्ये लावून घेऊया. इथे म्हणजे असं मध्ये लावले ना तर मध्ये लावलेला म्हणजे अशा मस्त मुळ्या बिळ्या फुटा आणि आपले वांग्याचे झाड पण अशी मोकळी जागा पाहिजे ना, त्यामुळे याच्यामध्ये सगळे असे हे भरलेले होते ना गच. त्यामुळे आपण मध्ये लावूया बघा. आता वांग्याची झाडे बघा किती मस्त असे वांग्याचे झाड रोपं आलेले आहेत, छान आहे बघा. आणि बघा इथंच अशी बाजूला माती आहे ना, मी सगळी होते ना माती दुसऱ्या कुंडीमध्ये ती सगळी तर तिथं टाकून घेतलेली मी खाली. याच्यामध्ये पण शेणखत मिक्स करणार आहे बघा. याच्यामध्ये वांग्याचं झाड असं मस्त लावून घेतलेले आहे बघा. इथं पण एक मस्त असं वांग्याचं झाड मी लावून घेतलेलं आहे. किती छान असं मस्त हिरवगार आपलं वांग्याचं झाड आलेलं आहे. तर चला आपण हे सगळे झाडं आहे ना आता याच्यामध्ये तसे लावून घेऊया आपण. हे बघा असं मस्त असं बकऱ्याचं शेणखत आहे बघा इथं मी टाकलेलं आहे, आणलेलं आहे बघा. त्या मटणावाल्याकडून आणलेलं आहे मी ते बघा. इथं टाकून घेऊ आपण याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊ आता. हे बघा तरी बघा असं मी सगळं शेणखत टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि असं मातीमध्ये आपण सगळं मिक्स करून घेऊयात. हे एवढीशी माती एवढी माती मी विकत घेतलेली आहे बघा छान अशी. सगळं मी असं हातानं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. चला आता आपण असे मध्ये हे रोपं इथून उपटून आपण इथं लावूया बघा मध्ये. आता चला हे बघा असं मस्त असं मध्ये खड्डा करूया आपण आणि सगळे रोपं आपण इथं असे लावून घेऊ बघा. आपल्याला जागा नसल्यामुळे आपण सगळे इथं लावून घेणार आहे. तर हे बघा कारण ते सगळे मध्येच आहे ना आलेले, एक साईडलाच आलेले आहे ना, त्यामुळे आपण इकडं असे लावून घेऊया. बघा सगळे असे आपण इथं मध्ये लावून घेतलेले आहेत म्हणजे आपले मस्त मोकळी जागा भेटेल त्यांना. आणि आपले वांगे पण छान मग असे मस्त रोपं येतील.
सगळेच वांग्याचे रोप मी इथं टाकून घेतलेले आहेत, लावून घेतले. चला आपण सगळी ही माती आहे ना यामध्ये आता आपण सगळी बाजूबाजूनं टाकून घेऊया. सगळे अशी माती शेणखत आपण सगळं असं टाकून घेतलेलं आहे बाजूबाजूनं सगळीकडं. असं बघा, एक छोटीशी कोरपड आहे बघा याच्यामध्ये ठेवलेले, ते राहू देऊ आपण. बाजूलाच अजून आपण एक रोप लावून घेऊया इथं. म्हणजे असा मोठा टप आहे, टपामध्ये आपण सगळं रोपं लावून घेतलेले आहेत बघा. म्हणजे अशी मोकळी जागा नव्हती, सगळे कोरपड होते ना त्यामध्ये, आणि त्याच्यामुळे त्याला जागा नाही भेटत, वाढण्यासाठी जागा नव्हती भेटत ना, त्यामुळे मी आपल्या इथं सगळेसे रोप लावून घेतलेले आहेत. बघा किती असे मस्त आपण लावून घेतलेले आहे बघा ह्याच्यामध्ये. आता सगळे मस्त बाजूला जागा पण भेटून वाढण्यासाठी, आता कारण जागाच नव्हती ना त्यांना, त्यामुळे आपण बघा मोठ्या सगळ्या टपातली कोरपड काढून आणि हे वांग्याचं रोप याच्यामध्ये आपण तयार केलेले आहे. किती मस्त असे रोप आलेले आहेत आणि सगळे शेणखतामध्ये टाकून आपण रोप बनवलेले बघा इथं. आणि बघा आता ही कोरपड येत, आपण कोरपड दुसऱ्या टपामध्ये लावूया. त्याला टप बघावं लागेल, नंतर बारडी, त्याच्यामध्ये असे मस्त आपण ही कोरपड सगळ्याच्या टाकणार आहे. बघा किती तर मस्त अशी हिरवीगार असे आपले रोप आलेले वांग्याचे. हे बघा किती मस्त आलेले आपले. चला आता आपण तिकडे ठेवून देऊया. बघा कसे वाटले आपले रोप, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यामध्ये एक कुंडीमध्ये रोप लावलेले आहे बघा, जी माती ठेवलेली ती माती आपल्या कोरपडसाठी ठेवलेली आहे. कसे वाटले आपले वांग्याचे रोप, नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.